तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. कृपाकटाक्षाची ये किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे वंदो तया ते श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम सद्गुरुनाथ महाराजांना साष्टांग दंडवत, ज्ञानदेव माऊलींना साष्टांग नमस्कार. आपल्या सर्व श्रोत्यांना यथायोग्य प्रणाम. आपण सध्या 15व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकापाशी आहो. निर्माण मोहा जित संग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख संज्ञेन गच्छन्ति मूढा पदम अव्यक्त. या सगळ्या श्लोकांमध्ये खूप छान सांगितलं आहे की, आणि हा ज्ञानाचा असल्यामुळे अद्वैतच सगळीकडे सांगितलं की मी ब्रह्म आहे हे थोडक्यात विसरायचं नाही. आणि जो विसरत नाही तो कसा छान असतो याबद्दल सांगितलेलं आहे. आणि आपल्याला हा जो प्रपंचरूपी आपल्याला जे दिसतं त्याची संगती काहीतरी लावावी लागते ना, कारण आपल्याला दिसतं त्याच्यावर आपल्याला विश्वास असतो. जन्मापासून आपल्याला मी देहरूपानीच सत्य वाटतं आपल्याला, आणि म्हणून आपण देह राहायला पाहिजे, टिकला पाहिजे देह, या मोहात पडतो. आणि हा मोहच जिंकणं महत्त्वाचं आहे. मी देह नाही हे पटणं म्हणजे जो मोह आहे, आणि केवळ शब्दांनी नाही पूर्णपणे पटणं, तोच मोह जिंकणं आहे. आणि मी देह आहे असं वाटतं, म्हणून मग अनेक गोष्टी माझा देह सत्य तर मग समोरचं सगळं सत्य, मग त्याचाही देह सत्य, मग हिचाही देह, मग झाड पाना घर पान सगळं सत्यत्व आहे सगळ्याला, मग जगत सत्यत्व म्हटलं पाहिजे. मग तिथे आपण गुंतत जातो. आणि असा हा जो गुंत आहे हा सोडवणं, हा नाहीसा करणं, जो खरंच नाही त्याच्याबद्दल किती विचार करतो आपण हे जरा कळणं, इथे हे सगळं सांगितलं आहे. श्रीकृष्णाने खूप तरतऱ्हेने सांगितलं आहे आणि ज्ञानदेव माऊलींनी ते आणखीनच विस्तृत करून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे थोडं समजायला अवघड वाटतं, कारण आपल्याला हे जे दिसतं त्याच्यात तर इतकं सत्यत्व आपल्या अंगात भिनलेलं असतं, आपल्या मनात बुद्धीत, की आपल्याला पटतच नाही की हे खोटं आहे किंवा हे खरं नाही, हे आपल्याला पटत नाही. किंवा हे फक्त दृश्यमान आहे, ते जोपर्यंत दिसतं आहे तोपर्यंत त्याला सत्यत्व आहे, तर त्याच्यानंतर काही नाही आहे त्याचं असं. आणि सत्यत्व म्हणजे आपण देतो म्हणून, आणि म्हणून ते जी म्हणजे म्हणतो की नाही सगळं, म्हणजे ईश्वराला आपण हेच म्हणतो ना की बाबा रे आमची बुद्धी तू कशी करून दे की तू सर्वत्र आहे, हे आम्हाला पाहायची वृत्ती जी व्हावी ती तूच करून दे, कारण तोच करू शकतो, तोच सर्वत्र आहे, तोच आपल्या आत पण आहे. आणि आपणच आपले निर्णय काहीतरी आपल्या चुकीच्या बुद्धीने करत राहतो. मग हेच सगळं की सत्यत्व जे जगाचं आहे ते ईश्वरार्पण, तू करतोस ते सगळं आहे असं म्हणून तुझ्यामुळे आहे, ही बुद्धी पण तुलाच आहे शरण, तू जे करशील या बुद्धीकडनं करवून घेशील, कारण आतमध्ये आत्मरूपाने तूच आहेस. हे जेव्हा आपल्याला पटतं कळतं तेव्हा आपण हळूहळू या प्रपंचातनं बाजूला होतो. अर्थात मनाने बाजूला होतो, करायचं ते करतो. आणि मग मनाने बाजूला होत असताना आपल्या मनाला काहीतरी छंद लागतो, मग आपण ईश्वरार्पण देवाच्या नावात राहतो. नाम घेण्यात आपल्याला काहीतरी गाणं ऐकण्यात, गाणं म्हणजे भजन कीर्तन, की जे काही ऐकतो ते त्याच्याशी जुळवून घ्यायचं आपल्याला, की तूच आहे सर्वत्र. या भावाने जेव्हा आपल्याला जुळून यायला लागतं, जमून यायला लागतं, मग तेव्हा आपले अनात्म विचार जे आहेत ते बाजूला पडतात आणि आत्माविषयीचे विचार, मी कोण आहे,
मी ब्रह्मरूप आहे मूळचा, फक्त सध्या जीवदशेला आलो आहे हे पटतं. आणि मग तिथून सुरुवात होते कशी, की या ईश्वरार्पण बुद्धीने जगण्याची, आलिप्तपणे जगण्याची. आणि तेच सगळं जो ज्ञानी, त्याला ज्ञानी म्हणतात. तर ज्याला हा ज्ञान झालं, ज्याला हे प्रत्यक्ष कळलं, ज्याला, त्याचं सगळं वर्णन सुरू आहे. आता इथे पुढे सांगतात की आणि अनात्मवर्ग नीर सांडुनी आत्मरसाचे क्षीर तरताची ते सविचार राजहंस. आता या ज्ञानीला राजहंसाची उपमा दिली आहे. काय करतो हा राजहंस? आपल्याला माहिती आहे राजहंस काय करतो, की नीर क्षीर, जेव्हा पाणी आणि दूध असं एकत्र असतं तर तो त्याच्यातनं पाणी खाली ठेवून देतो आणि केवळ दूध त्याच्यातलं पिऊन घेतो. ही कला केवळ राजहंसाला येते, बाकी कुणालाच नाही येत. आपल्याला काहीच करता येत नाही. दूध पाणी एकत्र असलं तर आपण उकळून फारतं ते दूध पाणी आटवू, अशा पद्धतीने आपण ते वेगळं करायला प्रयत्न करू. पण सार घेऊन, दूध घेऊन सगळं बाकी निरस जे आहे ते टाकून देणं, हे फक्त त्या राजहंसाला कळतं. तसाच हा राजहंस रूपी ज्ञानी जो आहे तो काय करतो, आत्मरसाचे क्षीर, तो आत्मरसाचे क्षीर घेतो, प्राशन करतो. आणि अनात्माचं जे पाणी आहे, नीर आहे, अनात्मवर्ग नीर पाणी, ते मात्र तो सोडून देतो. आता अनात्म काय काय आहे? जे दृश्य आहे ते सगळं अनात्म आहे. आणि जे फक्त काय आहे, मनबुद्धीच्या पलीकडे कळतं, पण ज्याच्याविषयी बोलता येत नाही, कारण ते काय अपाणीपाद आहे, ज्याच्याबद्दल सांगता येत नाही, असा जो आहे ते आत्मा आहे. आणि त्या आत्मरसाचा हा पान करतो, असा हा राजहंस आहे. तो त्याला राजहंसाची उपमा दिली आहे. जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची. आता बिंब आणि प्रतिबिंब हे आपण मागच्या वेळेस ऐकलं आहे. बिंब म्हणजे मूळचं आणि प्रतिबिंब म्हणजे त्याची पडलेली पाण्यात किंवा आरशात पडलेली छवी, जी फक्त भास मात्र आहे. आरसा नाहीसा झाला, पाणी नाहीसं झालं की बिंब राहतं, प्रतिबिंब मात्र नाहीसं होतं. कारण प्रतिबिंब कुठे जातं, तर त्या मूळच्या स्वरूपात, त्या बिंबात तिथे असतं, ते तिथेच चाललं जातं. आता ह्याच्यासाठी पण इथे उदाहरण दिलं आहे, की काय दिलं आहे, की जैसा वर्षोनी भूतळी, खाली पाऊस पाडतो, कशाचा? अंशुमाळी, सूर्य कशाचा पाणी पाडतो? आपला रसू, प्रकाशरूपी रसाचा ते पाणी. आता सूर्य तिथे असतो कुठेतरी लांब, खूप लांब, आपल्याला त्याची कल्पना नाही करता येत इथून. पण जेव्हा सकाळच्या वेळेला त्याचं उगवणं होतं किंवा उदित जेव्हा तो होतो, तेव्हा काय होतं, की त्याचा सूर्यरूपी नाही, त्याच्या प्रकाशरूपी किरणांचं जाळं सर्वत्र पृथ्वीवर पसरतं. आणि संध्याकाळी काय होतं, मागवता पुन्हा तो परत घेतो. म्हणजेच त्याचं जे बिंबाच्या ठिकाणी असणारं जे त्याचं जे तेज तत्व आहे, तो ते खाली जे टाकलेलं असतं ते नाहीसं करून घेतो. पुन्हा कुठे जातं ते? इकडे तिकडे जांडू. आता तुम्हाला त्यांनी प्रकाश दिला तर त्याच्याजवळचा प्रकाश संपला, आता तो नाहीसा झाला सूर्य, असं होतं का? नाही. हे त्यांनी जे प्रकाश इथे पसरवलेला असतो, तो प्रकाश तो पुन्हा परत घेतो आणि दुसरीकडे टाकतो, कारण तो दुसऱ्या दिशेला जातो पृथ्वीच्या. तिथे तेच सांगितलं आहे, की तो रश्मीरूपी जाळी जी आहे तो पसरतो आणि पुन्हा आपल्या ठिकाणी समावून घेतो. तो बिंबात पुन्हा मूळ जिथून आलेली आहे प्रकाश रश्मी, ती तिथे परत जाते. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी, ते एकवटीती ज्ञानदृष्टी अखंड जे. छान सांगतात की याचप्रमाणे की ह्या सगळ्या 12 वाटांनी, आपल्या ज्या 12 वाटा इथे शब्द दिला आहे, आता 12 वाटांनी काय जातं, आपल्या विचारांची दिशा 12 वाटांनी, आपल्याला आत्मप्रभा जी आहे ती अशी आपली सगळी 4ही दिशांनी 12 दिशांनी वाटल्या जाते. आणि मग काय होतं, ती 12 दिशांनी वाटल्यानंतर आपल्याला त्या सगळ्याची सत्यानी प्रतीती येते. हे खरं आहे, हे खरं आहे, हे अगदी खरं आहे, असं सगळं वाटतं. पण ते एकवटी ज्ञानदृष्टी अखंड जे. पण ह्या सगळ्या पाहण्याच्या मागे कसं करू शकतो आपण, की आपल्याला हे जे दृश्य दिसतं ते पाहण्याची ताकद कुठे आहे? डोळ्यात आहे का? की डोळ्याच्या मागे असलेला जो डोळा आहे, ज्ञानाचा डोळा आहे, ऊर्जा आहे जी, त्याच्यातनं दिसतं आपल्याला, ऊर्जेने दिसतं. ती जी ऊर्जा आपल्याकडे आपल्या देहात ह्या समावल्यासारखी आहे, नव्हे समावली आहे. यास अखंड सगळीकडे ती ऊर्जा आहे, फक्त आपल्या देहात प्रकट झालेली आहे. इथे पण आहे, फक्त इथे प्रकट स्वरूप नाही आहे, त्यामुळे आपल्याला आहे पण आपल्याला दिसत नाही, आपण त्याचं गोचर ती करू शकत नाही.
पण जेव्हा ती आपल्या दृष्टीतनं बाहेरच्या बाजूला गोचर होते तेव्हा आपल्याला काय दिसतं? आपल्या 12 वाटांनी अनेक दिशांनी आपले विचारही जातात आणि त्यांच्या मागे आपली दृष्टी जाते. केवळ दृष्टी जाऊन भागत नाही, त्याच्या मागे मन असावं लागतं. आपल्याला माहिती आहे मन असावं लागतं, तेव्हाच आपल्याला दिसतं. आणि असं हे जे आहे ना ते सांगतात की ज्याला मात्र ज्ञानदृष्टी झालेली आहे, तो ज्ञानी जो आहे त्याची दृष्टी कशी होते? एकवटिती. त्याची दृष्टी मात्र तो पाहतो की हे सगळं मायेचा खेळ आहे. तो जो आहे आत्म तत्वरूपी देहात मावलेला आणि सर्वत्र असलेला परब्रह्मस्वरूपी जो आहे, त्या परब्रह्माची ही काय आहे? लीला आहे, माया आहे, हे त्याला कळतं. आणि मग अखंड त्याची ही दृष्टी तयार असते. म्हणजे कधी आपलं कसं होतं? तळ्यात मळ्यात आपल्याला हवं तेव्हा आपण खूप विचार करून हे सगळं परब्रह्माच्या म्हणजे जी परब्रह्माच्या सत्तेवर आपल्याला दिसणारं भासणारं जग आहे असं आपण म्हणतो. पण केव्हा केव्हा आपल्याला त्याला सत्यत्व आपल्या मनाने होऊन जातं आपण. तर इथे त्याला असं सत्यत्व तो कधीच देत नाही. तो कसा असतो? अखंड पाहतो. कसा पाहतो? परब्रह्मस्वरूप अखंड. आणि हे जे दिसतं ते नाचणारं आहे, ती माया आहे, हे तो छान ओळखतो. आणि त्या मायेत तो मग रमत नाही, फसत नाही. तो अखंड कशात रमलेला असतो? आत्मानंदात रमलेला असतो. त्याच्या ठिकाणी आनंदच असतो, पण विषयांमध्ये त्याला गरज राहत नाही. विषयांमधनं आनंद त्याला घेण्याची गरज नसते, कारण त्याला कळतं की स्वरूपी आनंद आहे. ह्या मायेमध्ये आनंद नाही आहे, हे त्याला छान कळलेलं असतं. पुढे सांगतात की किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा बुडला ओघू गंगेचा सिंधू जैसा. काय सांगू तुला अर्जुना, असं म्हणतात श्रीकृष्ण की अरे हा जो आहे ना त्याचा विवेक इतका जागृत असतो की विवेक सतत त्याचा जागृत असतो. कुठला? की आत्माच्या ठिकाणी मी आहे. मी कुठे आहे? आत्मस्वरूप आहे. मी देह नाही, मी जग हे सत्य नाही, हे असा हा विवेक त्याच्या ठिकाणी स्थिर असतो. आणि ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रात बुडाला की मग तो पुन्हा पाठीमागे येत नाही, तो समुद्ररूप होतो, पुन्हा त्याला गंगा हे नाव मिळत नाही. तसंच हा देहात असेल आहे, पण तरीही तो देहरूपात असताना तो बिलकुल त्याच्यात देहात आत्म आणि देह ह्याचा बरोबर त्याला निवाडा झालेला असतो. त्यामुळे तो पुन्हा त्याला भ्रांती होत नाही आणि निर्धारी विवेकाने तो सतत आत्मस्वरूपी स्थिर असतो. ज्याप्रमाणे गंगा समुद्रातला बुडाली की ती पुन्हा गंगारूप राहत नाही, तसं आघवेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषपणे तैसे तेथुनी परा जाणे आकाशा नाही. छान सांगतात की आघवेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषपणे तेथे जैसे तेथुनी परा जाणे आकाशा नाही. अच्छा, इथे एक दृष्टांत दिला आहे की ह्याप्रमाणे आकाश कुठल्याही ठिकाणून कुठेही पलीकडे गेलं, अलीकडे आलं असं नाही. ते सर्वत्र समभावाने पूर्ण कोंदून असलेलं आहे. कोंदून म्हणजे दाटून भरलेलं आहे. ते इथे आकाश नाही, तिथे आहे असं होत नाही. तसंच ह्याचं ज्ञान सर्वत्र सदा समभावाने असतं. आत्ता त्याला ज्ञान आहे म्हणून त्याला ब्रह्माचा बरोबर कळतं आहे, आत्ता त्याला मायेचा पगडा आहे त्याच्यावर, असं होत नाही. सर्वत्र तो कसा असतो? समभावाने असतो. जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुर तैसे मनी तया विकारू उदय जेना. छान दृष्टांत आहे. ते म्हणतात की एखाद्या डोंगरावर अग्नी लागला तर मग तिथे पुन्हा बीज अंकुरित होत नाही, कारण एकदा बीज भाजलं म्हणजेच त्याच्यातनं त्याची जी वृत्ती आहे पुन्हा पुन्हा अंकुरण्याची तीच नाहीशी झाली की मग पुन्हा तो बीज पुन्हा तिथे त्या अग्नीवर कुठलंच बीज पुन्हा उगवणार नाही, पाऊस कितीही पडो. तसंच इथे सांगतात की त्याप्रमाणे त्याच्या मनात कुठलाही विकार चुकूनही येत नाही. कसा होऊन जातो तो? आत्मस्वरूपी स्थिर असतो. जैसा काढिलिया मंदरा चळू राहे क्षीराब्धी निश्चळू तैसा नुठी जिया सळू जया सळू काम उर्मीचा. छान सांगतात. आता इथे सांगतात की ज्याप्रमाणे मंदाराचल हा पर्वत आहे, मंदार पर्वत, तो समुद्रात टाकलेला होता. कशासाठी? जेव्हा क्षीराब्धीत म्हणजे समुद्रात टाकलेला होता. कशासाठी? समुद्रमंथनासाठी. आपल्याला माहिती आहे ना की मंदाराची रवी केली होती आणि घुसळायला ती दोर कशाची?
सर्पाची वासुकीची. त्याच ते तर जेव्हा तो मंदार पर्वत आपलं समुद्र मंथनाचं काम संपलं एकदा, की मग त्या मंदार पर्वत त्या काढून टाकला समुद्रातनं. मग समुद्राचं काय झालं, तो निवांत झाला, शांत झाला, पुन्हा मग निश्चळ झाला, पुन्हा त्याच्या ठिकाणी खळखळ उठली नाही. त्याचप्रमाणे ह्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान घन झाल्यानंतर त्या जो कोणी असा आहे ज्ञानी, त्याच्या ठिकाणी कामाच्या उर्मी जराही उठत नाहीत. काम म्हणजे इच्छा, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं काहीही त्याच्या ठिकाणी राहत नाही. तर तो थोडा तरी असा विचार करतो की बा सामान्यपणे आपण हे हवं का, बरं हे नको का, असं थोडंसं आपण करतो. पण ते केवळ निर्लेपपणे करतात, कुठलाही त्याच्यात तरतम भाव ठेवत नाही. हे महत्त्वाचं असं. चंद्रमा कळी धाला, न दिसे कोणे अंगी वोसावला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. अरे इथे पण छानच सांगतात की चंद्रमा जसा 16 कलांनी पूर्ण होतो. पौर्णिमेला चंद्र कसा असतो, परिपूर्ण असतो. कुठल्याही अंगाने त्याला पाहिलं, आज मी या बाजूनी पाहिलं, त्या बाजूनी पाहिलं, अमेरिकेत जाऊन पाहिलं, जर्मनीत जाऊन पाहिलं, कुठेही पाहिलं, तरी तिकडनं तो चंद्रमा पूर्णच दिसतो. तेव्हा तो कुठेही कुठनंही त्याला कला नसते, कुठेही त्याच्यात एवढीसुद्धा कमतरता नसते, तो परिपूर्ण असतो. तसा हा ज्ञानी असतो, सतत परिपूर्ण. त्याच्या ठिकाणी कुठेही थोडाही कमी भाव नसतो किंवा जास्त भाव नसतो, तो सर्वत्र सम असतो. ऐसे किती बोलू असांगणे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तैसे विषयांचे नावडे नावाची जय. छान सांगतात. ते सांगतात की अरे अर्जुना, मी किती सांगू तुला त्या ज्ञानाविषयी, असे कितीच उदाहरणं मी तुला देऊ. खरं हेच एक गोष्ट आहे की ज्याप्रमाणे वारा आला की कण धुळीचा सहजच त्याच्याबरोबर उडून जातो, कुठलेही मातीचे धुळेचे कण वाऱ्याने उडून जातात, त्याचप्रमाणे ह्याची जी विषयांची आवड असते ते त्याला ज्ञान झाल्यामुळे, त्याला कळल्यामुळे, त्याला छान कळलेलं असतं की या विषयांचं येणं जाणं चालणार आहे, ह्याच्यात काही नाही आहे, तथ्यच नाही आहे ह्याच्यात. तर त्याच्यापुढे जसं वाऱ्यापुढे काही चालत नाही परमाणूंचं, कणांचं, धुळीच्या, त्याचप्रमाणे त्याच्यापुढे विषयांचं काहीही चालत नाही. सगळे विषय आले आणि गेले असे असतात त्याच्या ठिकाणी. ऐसे एवं जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे, ते तेथ मिळते जैसे हेमी हेम. आणि अशा पद्धतीने ज्ञानाग्नीत ज्ञान आख्य हुताशे, ज्ञानरूपी अग्नी ज्याच्या ठिकाणी चेतलेला आहे, त्या अग्नीनी तो इतका काही शुद्ध आणि पवित्र होतो, जसं शुद्ध सोन्यात दागिना तापवून अग्नीनी तापवून कसा शुद्ध सोनं केल्यावर सोन्यात सोनं मिसळून टाकतात, मग काही त्याला वेगळा ठेवत नाही, दागिन्याचं पुन्हा शुद्धीकरण. तसं ह्या नामरूपाला आलेला हा जो कोणी असतो तो स्वतःच्या ज्ञानाग्नीने स्वतःच्या बुद्धीला, स्वतःला तपासून नाही, स्वतःला छान तावून सुलाखून तो शुद्ध सुवर्ण झालेला असतो. तो शुद्धपणे एकदा परब्रह्मात समावल्यावर पुन्हा तो वेगळेपणाने राहत नाही. तेथ म्हणजे कवठे काय ठाई, ऐसेही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेचू जय. आता हे छान सांगतात. ते सांगतात की आता मी हे पुन्हा एकदा नीट तुला सांगतो की अरे बाबा, तू जर म्हणशील तेथ म्हणजे कवणे ठाई, तू म्हणशील की हे कुठल्या ठिकाणी जाऊन राहतो, तो कुठे, त्याला हे असं कुठली ठिकाण आहे परब्रह्मस्वरूपाचं की जे तू, तर असं काही मला तुला सांगता येणार नाही की या ठिकाणी असला की तो असा असतो, त्या ठिकाणी नसला तो तसा नसतो, असं नाही आहे. व्यावहारिक बोलणं इथे चालत नाही आणि व्यवहाराच्या पद्धतीप्रमाणे त्याची जागा कोणची आहे असं काही ठरवता येत नाही. तो सर्वत्र असू शकतो नाही, तो असतो, तो सर्वत्र असतो. दृश्यपणे देखीजे का गेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे. आता हे इथे त्याच्याकडे छान इंगित केलं आहे ज्ञानदेव महाराजांनी. ते सांगतात की जे काही दृश्य दिसतं, आपल्याला पाहता येतं, पाहून आपल्याला जे काही समजतं किंवा जे ज्ञान आपण जाणून घेऊ शकतो कशाने, आपल्या बुद्धीनी, आपल्या
विचारांनी आपण जर काही असं एक जाणून घेऊ शकतो, हे असं आहे, ते तसं आहे, हा मोबाईल आहे, हा अमुक कंपनीचा आहे, हा इतका मोठा आहे, ह्याच्यात इतके फीचर्स आहेत, हे असं हे जे ज्ञान आपण करून घेऊ शकतो, कुठलंही दृश्य जगताचं ज्ञान असं ह्या पद्धतीने असं ते नाही आहे, हे विशेष आहे. जे हे ते, जे नव्हे हे नाही आहे. अशा पद्धतीने ज्ञान होतं ना, अमुक पद्धतीने, हे अशा पद्धतीने, ते हे नाही बरं का अर्जुना. हे कसं आहे, यद्गत्वा निवर्तन्ते, जिथे गेल्यानंतर बाकी सगळं निवृत्त होतं, केवळ मोद ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण म्हणतो हर्ष म्हणतो, आनंद नाही. आनंदाचंच नावं वेगवेगळी आहेत, पण सामान्य आनंद म्हटलं ना की आपल्याला कुठल्या तरी निमित्ताने मिळणारा आनंद वाटतो, म्हणून आनंद शब्द मी इथे वापरत नाही. पण हे जे आहे ना, ते जे आहे ते इथे सांगितलेलं आहे. म्हणजे सामान्य ज्ञानाबद्दल बोलत नाही आहेत, त्रिपुटी मावळून एक रस जो ज्ञान आहे त्याबद्दल हे बोलतात. ते हे ज्ञानाबद्दल सांगतोय मी अर्जुना तुला, असं ज्ञानदेव महाराज आपल्याला सांगतात. पै दीपाची या बंबाळी, का चंद्र हनते उजळी, ते काय बोले अंशुमाळी प्रकाशी जे. आता हे आणखीन खूप छान सांगितलेलं आहे. ते सांगतात की दिवा जो आहे, तर त्या दिव्याचा प्रकाश किंवा चंद्र आहे त्याचा प्रकाश, किंवा अंशुमन म्हणजे सूर्य आहे त्याचा प्रकाश, हे सगळे प्रकाशरूप करणारे आहेत. आपल्याला माहिती आहे, दिव्याचा प्रकाश असेल तरच आपल्याला दिसेल आहे. दिवा नसेल, चंद्र नसेल, सूर्य नसेल तर आपल्याला काय होईल आहे, दिसणारच नाही. पण आपल्याला दिसणार नाही हे ज्ञान होईल की नाही, होईल की नाही, की मला हे दिसतच नाही आहे काही, इथे अंधार आहे, अंधार आहे हे तर कळलं ना. या अंधाराचं तर प्रकाशन केलं की नाही आपण, म्हटलं की नाही की इथे अंधार आहे, मला काहीच दिसत नाही. हे समजून घ्यायला पाहिजे की हे सांगणारं कोण आहे आपल्याला, की इथे अंधार आहे आणि मला दिसत नाही आहे. हे सांगणारं पण कुणीतरी असावं लागतं ना आतमध्ये, जे आपल्याला हे ज्ञान देतं की ह्याचं ज्ञान होत नाही आहे. मग इथे सूर्याचा प्रकाश नाही आहे, चंद्राचा प्रकाश नाही आहे, आणि अग्नीचाही प्रकाश नाही आहे, दिव्याचा प्रकाश नाही आहे. पण तरीही हे सांगणारं कुणीतरी आहे की प्रकाश नाही आहे. म्हणजे सूर्याला जो प्रकाशित करतो, चंद्राला जो प्रकाशित करतो, तो आत्मप्रकाश जो आहे, तो आत्मप्रभा जी आहे ते मी आहे, हे इथे कळलं पाहिजे. फार सुंदर सांगितलेलं आहे ह्या एकाच, की ह्या सगळ्यांचं प्रकाशन करणारा जे आहे ते मी आहे. ते आघवेची दिसणे, जया ते कान देखणे, विश्व भासतेसे तेने लपाले. छान सांगतात, आणखीन खूप छान सांगतात. ते सांगतात की अरे हे अवघे जर दिसत असेल ना, तर न दिसणं आहे म्हणजे काय आहे. जर अवघं आपल्याला दिसत असेल, जाणवत असेल, सत्यत्व वाटत असेल, तर काय आहे, अज्ञान आहे. मग त्याला दिसणं नाही म्हणत. जर विश्व दिसणं नाही झालं, जर हे विश्व दिसेना असं झालं, जर ह्याचा भास नाहीसा झाला, लपल्या गेला, तर आपल्याला ज्ञान झालं. फार छान सांगतात. आता मी जे म्हणजे हे जे सांगितलं आहे ना, की आघवेचे दिसणे, तया ते कान देखणे, म्हणजे दिसत असून ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो, दिसत असून जे काय म्हणतात ना, की दृश्य जे आहे त्याच्या ज्याच्या सत्तेवर आहे तिकडे जर दिसली, ते तिकडे जर लक्ष गेलं आणि हे दिसणारं जे आहे ह्याचा भास नाहीसा झाला, तर जे लपलेलं आहे ते दिसलं आणि तेच पाहणं आपलं काम आहे. तैसे शिंपी पण हारपे, तव तव खरे होत रूपे, का दोरी लपता सापे, फार होई जे. ह्या दृष्टांतांनी एकदम छान समजेल आहे आपल्याला की शिंपलं असतं, शिंपी, त्याच्यावर आपल्याला रुप्याचा भास होतो. रूप म्हणजे चांदी वाटते आपल्याला. ती केव्हा वाटते, जेव्हा सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडून एका विशिष्ट अँगलमध्ये परावर्तित होतो, तेव्हा त्याला अशी एक छान चांदीसारखं त्याला चमकणं येतं. त्यामुळे ते शिंपलं चांदीच आहे असं अगदी पूर्ण पक्कपणे वाटतं. खरंच वाटतं की अरे नाही, हे चांदीच आहे असं. तोपर्यंत आपल्याला जगत सत्यत्व अगदी असतं, कारण आपल्याला ते काय असतं, सूर्याच्या प्रकाशामुळे जे परावर्तित होऊन आपल्याला जे चकचकणं असतं ते सत्य वाटतं. ज्याप्रमाणे साप आपल्याला त्या दोरीवर वाटत असतो, जोपर्यंत अंधार असतो थोडासा, जोपर्यंत उजेड, ज्ञानरूपी उजेड तिथे पडत नाही, तोपर्यंत आपल्याला सापाचं असणं अगदी खरं वाटतं.
आपण त्यामुळे आपल्या अंगावर रोमांच येऊन आपल्याला अत्यंत भीतीने बोबडी वळते. कारण त्यावेळेला त्या सापाचं सत्यत्व आपल्याला असतं, त्यावेळेला आपल्याला त्या शिंपीचं सत्यत्व असतं. ज्या क्षणाला आपल्याला ते सूर्याचं परावर्तन किरण काही कारणाने सूर्याची इकडे तिकडे होऊन जाते, प्रकाश नाहीसा होऊन जातो त्या ठिकाणी, मग त्या शिंपीतलं खरेपण हरपून जातं, मग काही राहत नाही. आपल्याजवळ टॉर्च आला किंवा आपल्याला कुणीतरी एखादा ज्ञानी आला, त्यांनी आपल्याला ती दोरी अशी उचलून दाखवली, बघ काहीच नाही आहे असं त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं, मग पटकन आपल्याला कळतं. म्हणजे कितीही अगदी छान आपल्याला पक्क हे माहीत होतं की हे सापच आहे, हा दोरी नाही आहे, आपण भीत होतो, आपली भीती एका क्षणात नाहीशी होते. अगदी तसंच होतं. ज्ञान झालं ना की आपल्याला प्रकाशाची व्यवस्था करून घ्यावी लागते, ज्ञानाची व्यवस्था करून घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो त्याच्यासाठी. पण एकदा झालं की ती भीती जी आहे, तो अज्ञान जे आहे ते क्षणाभरात नाहीसं होतं. जैसी सूर्य चंद्रादी थोरे इये तेजे जिये फारे तिये जयाचे नि अंधारे प्रकाश. आणि त्याप्रमाणे जसं सूर्यचंद्र हे काय आहेत, खूप तेजस्वी असे आहेत, पण हे मोठे मोठे जे तेज रूप आहेत त्या तेजाचं प्रकाशन मात्र कुठल्या प्रकाशाला करावं लागतं, आत्मप्रकाशाला. सूर्य चंद्र हे केव्हा कळतं, आता एखादा अंधाळा असतो, आपण हे आधी पण आपण कळलेलं आहे किंवा आपण हे दृष्टांत हा पुष्कळदा घेतला आहे की एखादा अंधाळा असतो, त्याला आपल्यासारख्या काय म्हणावं ना, डोळ्यात त्याच्या तेज नसतं, तो डोळ्यांनी पाहू नाही शकत, तिथे त्याचे डोळे जागृत नसतात आपल्यासारखे. पण म्हणून त्याला समजतच नाही का की सूर्य उगवतो का चंद्र उगवतं, त्याला माहीतच नसतं का, त्याला माहीत असतं. तो म्हणतो की हो आता प्रकाश आहे सगळीकडे, सूर्य उगवलेला आहे, त्याला तर काहीच दिसत नाही, अंधारच असतो त्याच्यासाठी, पण तरीही त्याला सूर्याचं प्रकाशन आहे हे ज्ञान असतं. त्याला कुणी असं स्पर्श केलं तर त्याला स्पर्शाचं ज्ञान असतं, किंवा त्याला कुणी खायला दिलं तर त्याच्या जिभेला चव कळते. मग हे कळणं सगळं असतंच ना त्याचं, एक डोळ्यांनी त्याला दिसत नाही आहे पण त्याला बाकीचं ज्ञान आहे ना. मग त्या ज्ञानाचं प्रकाशन कोण करतं आहे त्याला, असं दृष्टीनीच जर आपल्याला सूर्यचंद्र दिसत असते, नाही तर सूर्यचंद्र नाहीच आहे असं असतं, तर मग त्या अंधाळ्याला पण दिसतं ना. अंधाळ्याला कसं कळतं, हे ज्ञान होतं ना. मग हे कसं ज्ञान होतं त्याला की हे हे प्रकाशन करणारा जो आहे ना आतमध्ये देहात सापडलेला वाटतो आपल्याला, तो जो देहरूपात सापडलेला आहे त्याला आत्मतत्व म्हणतात. आणि सर्वत्र आहे तो परब्रह्म आहे, तो त्याला ब्रह्मस्वरूप म्हणतात. तर इथे ब्रह्माचं प्रकाशन, या चंद्रसूर्याच्या तेजाचं प्रकाशन कोण करतं, तर जयाचेनी अंधारे, इथे म्हणजेच आत्मस्वरूपाने असं सांगितलेलं आहे. ते वस्तू की तेजोराशी सर्व भूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे. आणि असा ही जी वस्तू आहे, जी स्वतः तेजाची राशी आहे, जी स्वतः सर्व भूतमात्रांमध्ये सारखेपणाने आहे, ती जी आहे ती चंद्र सूर्यालाही प्रकाशित करणारी जी आहे, प्रकाश रूप जी आहे ती आत्मस्वरूप आहे. म्हणून चंद्र सूर्य कवळसा पडती वस्तूची या प्रकाशा, या लागी तेज ते तेजसा जे वस्तूचे अंग. आणि म्हणून सांगतात की चंद्र सूर्यानी जे प्रकाशन केल्या जातं त्या तेजस्वितेचं प्रकाशन जे आहे, तो तेजरूप स्वरूप जो आहे ते वस्तूच्या अंगी आहे. म्हणजेच एखाद्याच्या ठिकाणची ही वस्तू प्राणरूपानी पण आहे, देहात मावलेली आहे, त्या देहाच्या अंगाने त्याचं कडवस्याचं जे प्रकाशन जे आहे, चिदाभास जिथे प्रकट होतो, ते जर थांबलं तर तो जरी देह तिथे असला तरी वस्तू तिथे नसल्यामुळे सहजच तो कशाचंही प्रकाशन करू शकणार नाही. त्याच्या कुठल्याच इंद्रियांमध्ये काय नसतं, मग प्रकाशन करण्याची ताकद राहत नाही, शक्ती राहत नाही. कुठे, कारण तो शक्ती स्वरूप, ऊर्जा स्वरूप जो आहे ना, तो तिथे मावळलेला असतो, तो तिथे नाहीसा झालेला असतो. म्हणून हे जगाचं प्रकाशन जे केलं जातं ते चंद्र सूर्याच्या सत्तेवर जरी होत चंद्र सूर्यामुळे होत असलं तरीही त्यांना प्रकाशित करणारं जे आत्मप्रकाश आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे. आणि ते मी आहे हे आपलं पालुपद आहे. आणि जयाच्या प्रकाशी
जग हारपे चंद्र कैरसी स चंद्र नक्षत्रे जैसी दिनोदय. आणि एकदा का सूर्यप्रकाश, एकदा का ज्ञानप्रकाश झाला ना की मग हे छोटे मोठे प्रकाश आहेत त्याची आवश्यकता राहत नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवला असताना नक्षत्र, चांदणं, चंद्र ह्यांचा प्रकाश नाहीसा होतो, तसाच ज्ञानप्रकाश झाल्यावर सूर्यप्रकाशाची म्हणजेच कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता नसते. ना तरी प्रबोधलीये वेळे ते स्वप्नीची दिंडी मावळे, का नुरेची सांज वेळे मृगतृष्णे का. पुन्हा खूप दृष्टांत दिले आहेत ज्ञानदेवांनी इथे. ते सांगतात की एकदा का हा प्रबोधन झालं, एकदा का हे ज्ञान स्थिर झालं, एकदा का हे कळलं की मी कोण आहे, देहरूपानी मी जरीही असले जीव तरी मी मूळची काय आहे, आत्मरूप आहे, मी ईशरूप आहे. एकदा हे कळलं म्हणजेच जाग आली, म्हणजे चेईलेपण आला आपल्या ठिकाणी. तर मग स्वप्नाचं काय महत्त्व, मग स्वप्न काय खरं वाटेल आहे, मुळीच नाही. तसंच हे आहे की सांज वेळेला मृगतृष्णा राहतच नाही. का राहत नाही मृगतृष्णा सांज वेळेला? कारण मृगतृष्णा जर दिसायला हवी असेल तर माळरान आणि सूर्यप्रकाश हे दोन्ही असावं लागतं. पण हे दोन्ही जिथे नाही आहे तिथे हे राहणारच नाही. तसंच आहे की संध्याकाळी हे दोन्ही राहत नाही, त्यामुळे मृगतृष्णा राहत नाही. त्याचप्रमाणे ज्याला एकदा प्रकाशन झालं ज्याला स्वरूपाचं, मग त्याच्यासाठी स्वप्नातनं जागृती आल्यामुळे स्वप्नाभास खरा कधीच राहणार नाही. तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा. छान सांगतात. ते म्हणतात की एकदा ज्याला हे वस्तूच्या ठिकाणी जो पोचला, एकदा त्याला ज्ञान झालं की कुठल्याही तऱ्हेचा आभास त्याच्या ठिकाणी राहत नाही, मग तो त्याच्या निजधामी पोचतो. निजधामी म्हणजे जे माझं मूळचं स्वरूप आहे ते. मी मी जीव समजत होते पण मी खरी शिवच होते, हे निजधामाला पोचतो तो. मग त्याला पुन्हा वस्तूच्या ठिकाणी पोचल्यावर अज्ञान त्याच्या ठिकाणी राहत नाही, चुकूनही परत येत नाही. पुढची जे तेथ गेले ते न घेतची मागवती पावले, महोदधी कामिनले स्रोत जैसे. ज्याप्रमाणे गंगेचं स्रोत समुद्राला, महोदधीला एकदा जाऊन मिळालं की ते पुन्हा मागा येत नाही, तसंच या ज्ञानाला एकदा का ती गती मिळाली, एकदा तो तिथे जाऊन ईशरूप झाला, ब्रह्मस्वरूप झाला, पुन्हा त्याचं पाऊल चुकूनही मागे येत नाही. तो जीवदशेला जराही येत नाही. का लवणाची कुंजिरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी. पुन्हा एक सुंदर दृष्टांत दिला की मिठाची हत्तीण केली मोठी. कुंजिरी शब्द वापरलाय, हत्तीण. लवणाची मिठाची मोठी हत्तीण केली आणि तिला समुद्रात बुडवली. समुद्रात बुडवल्यानंतर ती पुन्हा परत येणं अशक्य आहे. काय होईल आहे, मिठात मीठ मिसळून जाईल आहे. आणि पहिलेचंच पाणी ते समुद्रात बुडवली आहे तिला. पहिलेचं खारट पाणी होतं त्याच्यातच ते पाणी खारट राहणार आहे, अजून वेगळेपणाने ते राहणार नाही. परती जैसी, पुन्हा ती परत येणारच नाही. अगदी तसं ह्या ज्ञानाचं असतं, पुन्हा त्याला परत येणे नाही. नाना गेली या अंतराळा न येतीची वीज वन्ही ज्वाळा, नाही तप्त लाहोनी जळा निघणे जैसे. ज्याप्रमाणे एकदा आकाशात अग्नीच्या ज्वाळावर पोचल्या तर अग्नी शांत होऊन ते संपून जाईल, पण त्या पुन्हा खाली येत नाहीत. त्याचप्रमाणे तप्त लोहे निजळा, एकदा लोह अग्नी तप्त झालं लोखंडाने तर पुन्हा त्याच्यातनं अग्नीला वेगळं करता येत नाही, ते लोह अग्निरूप होऊन जातं. तसं तेवी मजसी एक वाट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. आणि एक वेळेला न जो या वाटेने निघाला, एकदा त्याने छान शुद्ध ज्ञान करून घेतलं, चोखट म्हणजे शुद्ध ज्ञान ज्याच्या ठाई झालं, त्याला पुन्हा पुनरावृत्तीची वाट राहत नाही, म्हणजे पुन्हा जन्म मरण हे त्याच्यासाठी मोडतं, पुन्हा त्याला जीवदशेला यावं लागत नाही. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो, पार्थू म्हणे जी जी महापसावो, परी विनंती एकी देवो चित्तू देतू. आता इथे अर्जुन पुन्हा पृथ्वीच्या राजाला म्हणजे श्रीकृष्णाला म्हणतो की हे तू प्रज्ञा पृथ्वीचा रावो,
पार्थू म्हणे जीजी महापसाव, की हे बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा असलेला श्रीकृष्ण, मी तुला म्हणतो असं अर्जुन म्हणतो, की काय म्हणतो, जीजी महापसाव, तू मला खूप हे सगळं नीट पसरवून समजावून सांगितलं, पण तरी देवा मला विनंती आहे आणि तू लक्ष देऊन माझं ऐक, मला पुन्हा काहीतरी तुला विचारायचं आहे. काय? तरी देवेसी स्वये एक होती, मग मागवते जे न येती, ते देवेसी भिन्नाथी की अभिन्न जी. तो म्हणतो की देवा मला नाही कळत की देवेसी स्वये एक होती, जे ह्या ज्ञानानंतर देवाशी एकरूप होता, पुन्हा परत येत नाहीत असं तू सांगतो आहेस मला, पण मग ते देव आणि ते असे भिन्न दोन होते का पहिलेपासूनच एक होते की अभिन्न जी, हे मला नाही कळत आहे. म्हणजेच अर्जुन विचारतो की जीव दशेला आला म्हणजे तो तुझ्यापेक्षा वेगळा झाला का, आणि मग तो अभिन्न आहे का, की तो पहिले पण तुझ्याशी एकरूपच होता, फक्त काय म्हणजे मला हे कळत नाही आहे असं तो अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. जरी भिन्नची अनादि सिद्ध, तरी न येती हे असंबद्ध, जे फुला गेले षटपद, ते फुलेची होतू पा. ते म्हणतात देवा की जर हे अनादि सिद्ध पहिलेपासून भिन्नत्व नाहीच आहे, तुझ्याशी एकत्वच आहे, मग असं जर आहे तर मग हे बोलणं मला कळत नाही आहे, मला असंबद्ध वाटतं आहे, की मग पुन्हा तुला मिळाले असं कसं बोलावं, हे कसं म्हणावं, जर तो पहिलेपासून ब्रह्मस्वरूपच होता पण तो जीवदशेला आला होता, मग तो तुझ्यापेक्षा वेगळा झाला होता का. आणि तू म्हणतो ना की जीवाचं आणि माझं असणं एक दोघांचं एक असणं जे आहे ते अनादि सिद्ध आहे, कायम आहे, मग असं कसं झालं. मग देवा तू मला असं विचारायचं आहे की एखादा षटपद म्हणजे भुंगा फुलात समावतो, तो कशाला जातो फुलात, मकरंद घ्यायला, सेवन करायला. मग तो काय त्या फुलातलं मकरंद सेवन करताना फुलरूपच होऊन जातो का, नाही ना. मला काही नीट समजत नाही आहे, त्यामुळे देवा तू मला पुन्हा समजावून सांग असं तो म्हणतो आहे अर्जुन. आणि ह्याचाच अर्थ अर्जुन विचारतो की जोपर्यंत जीवदशेला आहे तोपर्यंत काय त्याचं एकत्व मोडलेलं आहे, तो भिन्न झाला आहे तुझ्यापासून, की स्वतःला चुकून भिन्न समजतो आहे, काय आहे नीट मला कळत नाही आहे असं त्याचं म्हणणं. तेव्हा मला अर्जुन म्हणतो देवा मला हे नीट समजावून सांगा, की काय समजावून सांगा, की जीवाचं आणि शिवाचं हे अनादि एकत्व आहे की भिन्न असतात ते जेव्हा जीवदशेला येतात, हे मला नीट समजावून सांग. पै लक्षाहुनी अनारिसे, बाण लक्षी शिवोनी जैसे, मागुते पडती तैसे येतीची ते. किंवा असं आहे का की ज्याप्रमाणे एखादा बाण आपण लक्षावर मारतो तर तो तिथे लागतो पण नंतर पुन्हा खाली पडतो, मग तसं होतं का, असं आहे का, की म्हणजेच एखादा पुरुष देवाच्या स्वरूपापाशी पोचला, त्याला स्पर्श केला, त्याच्याशी ऐक्य जर नाही पावला, त्याला फक्त त्यांनी स्पर्श केला पण त्याच्याशी एकरूप नाही झाला, ज्याप्रमाणे बाण लागतो, तर मग तो बाण पुन्हा खाली पडतो, तसा हा पुन्हा परत येतो का, हे सांग मला देवा, मला नाही कळत आहे काय म्हणायचं आहे, तू जे म्हणतो आहे ते मला नीट कळत नाही, मला काय म्हणायचं आहे हे कळलं का, असं तो त्याला विचारतो. ज्याप्रमाणे बाण एखाद्या लक्षाकडे सोडला तर तो तिथे जातो, तो त्याला स्पर्श करतो, चिकटतो, तसा हा जीवदशेला आलेला ध्यानाने नामाने तुझ्याजवळ येऊन चिकटतो, तुला स्पर्श करतो, तुझ्याच ठिकाणी राहतो, पुन्हा भिन्न होतो, पुन्हा माघारी येतो, काय हे मला नाही कळत, हे सांग. ना तरी तुची ते स्वभावे, तरी कोणे कोणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे, शस्त्रे केवी. मग तू असं मला सांगतोस का की हा जो मूळचा जो पुरुष आहे म्हणजे जीवदशेला आलेला, स्वभाव तर जर तूच असशील आहेस, म्हणजेच तुझाच अंश आहे असं सांगतो. असं जर आहे तू म्हणतोस तर मग मला समजत नाही आहे की कोण कुणाला येऊन मिळालं, कोण बाजूला झालं, का पहिलेपासूनच एकत्र होतं, तर मग कशाला येऊन तुला पुन्हा भेटावं लागतं, पुन्हा एक व्हावं लागतं, हे मला समजत नाही आहे. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझ्या संयोग वियोगू देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी, की
आणखीन तुला विचारतो मी. तो किती तऱ्हेने विचारतोय अर्जुन पहा. की तो म्हणतो की तू जीव तुझ्यापासून अभिन्न नाही असं म्हणतो. ही सगळी सृष्टी हा जीव तूच निर्माण केला आहे, तुझाच अंश आहे असं म्हणतो. तर मग देवा ह्याचा तुझ्याशी संयोग झाला. आत्ता जे म्हटलं ना की ज्ञानी झाल्यामुळे तुझ्याशी संयोग झाला. अज्ञानी होता तर तो तुझा त्याच्याशी वियोग होता का? आता एकच देह आहे हा पहा, देह डोक्यापासून पायापर्यंत. पण ह्या देहात अवयव जे आहे ते का शरीरच आहे हा, पण शरीराचे अवयव वेगळे आहे. इथे याला हात म्हणतात, इथे त्याला पाय म्हणतात, इथे त्याला डोकं म्हणतात. आहेत तर वेगवेगळेच ना, पण देह एकच आहे. तशा पद्धतीचं आहे की की फक्त आहे शरीर एकच, म्हणजे देव एकच आहे. त्याच्यातला कुठल्या भागात जर कुठे अज्ञानाकडे गेलं ते तर तिथे शरीराचा तो भाग वेगळा म्हणतात. हातपाय म्हणतात, तसा हात म्हणजे ज्ञान आहे आणि पाय म्हणजे अज्ञान आहे असं काही आहे का? आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवसी, मा येती न येती ते कायसी वाय बुद्धी. म्हणजे हे पण मला कळत नाही आहे की जे नेहमी स्वतःला तुझ्यापेक्षा वेगळे समजतात, म्हणजे कीट पतंग मुंगी, त्यांच्या ठिकाणी बुद्धीच नसते ही समजण्याची. आणि जीव जे म्हणजे जीव म्हणून जे आहे तया मिळणी नाही कोणे दिवसी, तर ह्याच्यातलं असे काही आहेत का की ज्यांना कधीच तुझ्याशी मिळता येत नाही? मग त्यांचं येणं जाणं हे सगळं काय आहे? माझ्या बुद्धीला हे कळत नाही आहे असं तो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की मला हे व्यर्थ म्हणजे ही समजूत चुकीची आहे. काय आहे हे मला कळत नाही. की काही असं आहे का की काही दिवसासाठी तुझ्यापेक्षा वेगळे होतात आणि मग सहजच तुझ्याशी मिसळतात, किंवा असं आहे का की प्राणी मात्र जे आहे जे किडामुंगी ते कधी त्यांचं तुझ्याशी एकत्रीकरण होत नाही, असं आहे का? काय आहे हे मला कळत नाही. तरी कोण गातू ते पावोनी न घेती मागवते, ते विश्वतो मुखा माते बुझावी जी. आणि असं हे जे आहे ना अर्जुना, देवा तू जे मला सांगतोयस की नाही, की आत्ता तू जे म्हणालास की ज्ञानी लोक पुन्हा तुझ्या स्वरूपापासून माघारी येत नाही, हे तू म्हणालास, तर हे मला कसं आहे हे नीट समजावून सांग. बुझवी जी, तू मला नीट समजावून सांग की हे काय आहे असं. देवा विश्वतो मुखा माते, तू तुझ्या विश्वरूपी तुझं जे मुख मी पाहिलं 11व्या-12व्या अध्यायात, त्या विश्वतो मुखाने तू मला सांग की काय आहे हे, कसं आहे. कारण तुझे मुख मला सर्वत्र दिसले होते, तुझे पाणीपाद सगळीकडे. असा जो स्वरूपाचा तू आहे ना, त्या मुखाने तू मला सांग की काय आहे. इये आक्षेपी अर्जुनाचा, तो शिरोमणी सर्वज्ञाचा, तोषला बोध शिष्याचा देखोनिया. आता इथे जो शिरोमणी सर्वज्ञाचा श्रीकृष्णासाठी विशेषण वापरलं आहे की श्रीकृष्णाला हा जो अर्जुनाचं न कळणेपण आहे, हा जो आक्षेप त्यांनी घेतला, हे जे विचारलं त्यांनी की देवा तू असं म्हणतोस ते मला नाही रे नीट कळलं, हे त्याचं पाहून थोडंसं कळलं आहे पण थोडंसं कुठेतरी शेष आहे, हे पाहून अर्जुनाचं हे रूप पाहून देवाला खूप आनंद झाला. तोषला बोध शिष्याचा, म्हणजे त्याला ह्याला कळलं आहे पण फक्त थोडं काहीतरी शिल्लक आहे हे त्याच्या लक्षात आलं. जे विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे, ना आहचा वाहाचा तरी दुजे ऐसे हे गमती. आता जै विवेके खोले पाहिजे, म्हणजे आता देवाला हे लक्षात आलं की हे जे आहे ना अर्जुनाचं जे बोलणं आहे ना ते आत्मदृष्टीच्या विचाराने जे आहे ते त्याला कळतं आहे. आणि म्हणून मग ते सांगतायत की हे पहा अर्जुना, की जे माझ्याशी आत्मदृष्टीने येऊन मिळतात, विवेके खोले पाहिजे, म्हणजे जे विवेकाने समजून उमजून ते माझ्याजवळ येऊन राहतात. म्हणजेच काय की हे अर्जुना, ज्याला बुद्धीला हे कळलं, ज्याच्या बुद्धीला की बुद्धीच्या पलीकडचं जे आहे तो मी आहे, तोच ईश आहे, तेच ब्रह्मतत्व आहे, तेच हा विवेक ज्याच्या ठिकाणी झाला आणि सहजपणे तरी मी तेची जे सहज, आणि सहजपणे त्याला कळलं की ह्या ज्ञानाला त्याच्या सहजता आली पाहिजे. हे किती महत्त्वाचं सांगतात. सहजता आली पाहिजे म्हणजे त्याला जाणून बुजून लक्षात ठेवायची गरज नाही आहे की मी ब्रह्म आहे.
त्याच्या ब्रह्मबुद्धी त्याची ब्रह्ममय झाली पाहिजे. उलटा पुन्हा येणं त्याला शक्य नाही, कारण त्याला जीवदशाच नाही. आता त्याच्या ठिकाणी एकच दशा आहे, ती म्हणजे शिवदशा आहे. त्याच्या काय म्हणतो त्याला, कसं ज्ञान झालेलं आहे ते त्याच्यात समरस होऊन ज्ञान झालं आहे. ते त्याच्या ठिकाणी वेगळेपणाचं ज्ञान नाही आहे की मी आता ज्ञानरूप झालो, मला परब्रह्म कळलं, असं नाही. तो ब्रह्मरूप होऊन ब्रह्माशी एकरूप झालेला आहे. असा जो आहे ना, त्याबद्दल सांगताना ते म्हणतात की असा जो पुरुष आहे ना, तो मदरूप झालेला आहे, स्वभावतः माझ्यात मिसळलेला आहे. म्हणजेच आत्मदृष्टी त्याची विकसित आहे, त्याला माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्याला स्वतः मीच दिसतो आणि बाहेरचंही मीच दिसतं. तो स्वतःकडे पाहत असतानाही त्याला मीच माझं म्हणजे ईशरूपच दिसतं. तो जगाकडे पाहत असतानाही त्याला ईशरूपच दिसतं. त्याला दुसरं काहीच दिसत नाही. त्याची ही वरवरची जी दृष्टी असते, वाहाचा असा शब्द वापरला आहे, म्हणजे ही इकडे तिकडे पाहणारी ही जी त्याची जी दृष्टी असते, ती सगळी कशी झालेली असते, वेगळी राहिलेलीच नसते. त्यामुळे त्याला कधीच असं वाटत नाही की इथे देव आहे आणि मी जीव आहे आणि तो असा आहे. तो व्यावहारिक सत्तेत व्यवहारासारखा बोलेल, पण त्याला ही दृष्टी कधीही राहत नाही की ईश्वरापेक्षा वेगळं काही आहे आणि असू शकतं. ईश्वर म्हणजे परब्रह्मासाठी शब्द वापरला इथे. जैसे पाणीयाची वेगळं आपजता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखळ पाणी चिते. आता पुन्हा दृष्टांत देतात की त्याला त्याचं ज्ञान झालेलं असतं. त्या लाटेला माहीत असतं की वायूच्या वेगाने मी वेगळा आलो आहे, मी लाटरूप झालो आहे, पण मी निखळ पाणी आहे हे त्याला माहीत असतं. त्यामुळे पुन्हाही तो पाण्यात जाऊन समावला का थोड्या 2 मिनिटांनी समावला का 2 सेकंदांनी समावला, तो पाणीच रूप असतो, पाणी रूपच असतं. तसं आपलं आहे, आपण पाणी रूपच आहोत. फक्त आपण म्हणतो की मी देह आहोत. त्याला आत्मस्वरूपातलं आतलं जे ईशरूपत्व आहे ते ढळत नाही, त्याला काहीच फरक पडत नाही. ते तसंच्या तसं तिथे असतं. फक्त आपण या जगाला सत्यत्व देतो, देहाला सत्यत्व देतो, देहादी जगतात रमतो, म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण वेगळे आहोत. आणि ज्याचं हे वाटणं संपलं, त्याच्या ठिकाणी तू मी असं राहतच नाही. त्याच्याजवळ एकच दृष्टी असते अर्जुना, बाणासारखी जाऊन चिकटलेली नसते. तो तिथे असतो, तो तिथेच असतो. त्याला माहीत असतं की परब्रह्म इथेही आहे. मला कुठेही जाण्या येण्याची, म्हणून तर अधोगा मार्ग शब्द वापरतात. आपण जर आपल्याला वाटत असेल जीव म्हणून वेगळं आलेलो आहे, तर आपल्याला त्याच्याकडे जवळ जाण्याची गरज आहे. ज्याला हे जाण्या येणं माहितीच नाही आहे, ज्याला हे माहिती आहे की सर्वत्र समभावानी तोच आहे, त्याच्यासाठी मला कुठेच जायची गरज नाही, हे एकदा कळलं त्या पाण्याला, तर म्हणजे जे लाट रूपाने वेगळं पाणी आलेलं आहे, त्या पाण्याला लाट रूपाला कळलं की अरे मी पाणीच आहे, तर मी चाहे समुद्रात राहिलो काय आणि लाट रूपाने थोड्या वेळासाठी बाहेर आलो काय. मग आता कोणचं पाणी लाट म्हणून येतं हे आपल्याला माहीत राहतं का? त्या पाण्याला माहीत राहतं का की कोणचं पाणी? पाणी पाणीच, एकमेव पाणी. तसं एकमेव जीवाची शिवदशा झालेली असते. तो कल्लोळ होऊन एखादा जगाच्या, जसं ज्ञानदेव महाराज येतात की नाही, जन्म घेतात, लीला विग्रहाने जन्म घेतात, त्यांची दृष्टी कशी असते, तसं एकदा ती दृष्टी असल्यावर मग त्यांनी जन्म घेतला काय आणि नाही घेतला काय. तसंच सांगतात की ज्ञानाचं तसं असतं की असा हा जो एकरूप झालेला आहे ना अर्जुना, त्याला ज्ञानी म्हणायचं. त्याचं ज्ञान कधीच भेद पावत नाही. का सुवर्णाहुनी आणे लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आघवेचे. आणखीन एक दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे सोन्याहून दागिना जो केलेला असतो तो वेगळा असतो. अरे ही पाटली आहे, ही बांगडी आहे, ही मंगळसूत्र आहे, कानातलं आहे, काय आहे ते असेल वेगवेगळी, पण एकदा का त्याची लगड केली की ते अवघं सोनंच असतं. त्याप्रमाणे जर मी समजत असेल की मी जीवदशेला गेले आहे, आता मला शिवदशेला जायचं आहे, तर जा बाबा, कुठे जायचं आहे तुला, शिवदशेला जायचं आहे तर जाऊन पोच तिथे. एकदा शिवदशात मी झळल्यावर हसू येईल की अरे मला कुठेच जायचं नव्हतं, मी काय वेड्यासारखी बोलत होते, ती शी अवस्था आहे. हे असं सांगतं, असं अर्जुन बोलतो आहे. आता अर्जुनाला जाऊ येऊ हे वाटतं आहे म्हणून तो तसं बोलतो. तैसे ज्ञानाची ये दिठी, मजसी अभिन्नाची ते किरीटी, येर भिन्न पण जेवठी अज्ञान असतं.
अर्जुना, अगदी तसंच आहे की एकदाचा ज्ञानाची दृष्टी जर कळली तर ते माझ्याशी अभिन्न पहिलेही होते, आत्ताही अभिन्नच आहे. हे भिन्नपण जे वाटतं ना अर्जुना, ते केवळ अज्ञानालाच वाटतं. लक्षात घ्या. जर आपल्याला वाटत असेल की आपण जीव आहोत, आपण देह आहोत, आपल्याला नसेल हे समजून पटत, सांगू नये, तर आपल्या ठिकाणी अज्ञान आहे एवढंच. आणि साचोकारेनी वस्तू विचार कैचे मज एकची दुसरे, ते भिन्न भिन्न व्यवहारे उमसी जेल. आणि ज्याला सत शब्द, सत्य नाही, सतचा विचार ज्याच्या ठिकाणी स्थिर झाला, वस्तुरूप ज्याचा विचार झाला, मग त्याच्या ठिकाणी दुसरे व्यवहार कशाला येतील? हां, देह असेल तर तो भिन्न भिन्न व्यवहार चालेल, पण उमसी जेल, त्याला ज्ञान मात्र असेल आहे की हे काय चालू आहे, गुणागुणीषु वर्तन्ते असं चालू आहे, ह्याच्यात कुठेही आत्माचा प्रश्नच नाही आहे. आवघेची आकाश सुनी पोटी, बिंबची जई आते खोटी, तै प्रतिबिंब कै उठी के रश्मी शिरे. आता छान सांगतात की जेव्हा सगळं आघवे आकाश म्हणजे पूर्ण आकाश कसं असतं, सुनी पोटी म्हणजे शुभ्र स्वच्छ असं असतं, तर मग तिथे सूर्य उगवण्याचीच देरी असते. एकदा का सूर्य तिथे उप्रकाशला ज्ञानरूपी, की मग बिंब काय आणि प्रतिबिंब काय हे राहतच नाही, केवळ रश्मीरूप राहतं, प्रकाशरूप होऊन राहतं. ते काय सांगायचं इथे समजून घ्यायला पाहिजे आपल्याला की आकाश स्वच्छ जेव्हा निरभ्र आकाश असतं, म्हणजे ज्याला एकदा हे कळलं की मी वस्तुरूप आहे, त्याच्या ठिकाणी त्याचं आकाशरूपी ज्ञानाचं जे त्याच्या ठिकाणी जे आहे, अज्ञान जे होतं, उलटं म्हणा, अज्ञान जे आहे ते निरभ्र झालं. तिथे काय झालं, प्रकाशरूपता आली. कशाची? ज्ञानाची. मग बिंब काय म्हणायचं, कशाला बिंब म्हणायचं आणि कशाला प्रकाश म्हणायचं, कशाला प्रतिबिंब म्हणायचं आणि कशाला प्रकाशरूप म्हणायचं? एकच राहणार आहे. काय? ऊर्जारूप, ज्ञानरूप, प्रकाशरूप, हे एकच राहणार आहे. दुसरं काहीच राहणार नाही. बिंब राहणार नाही मूळचा, प्रतिबिंब राहणार नाही, कारण गरजच नाही आहे प्रतिबिंबाची. एकमेव आहे. कुठलं? परब्रह्म स्वरूपता. का कल्पांतीची या पाणी, काय वोत भरता ती धनंजया, म्हणून कैचे अंश अविक्रिया एका माझ्या. सांगतात की कल्पांताच्या वेळेला सर्वत्र पाणीच पाणी होतं अर्जुना. मग त्या पाण्याच्या वेळेला कुठली भरती, कुठली ओहोटी, काय? कारण पाणीच आहे. जिथे आहे तिथे पाणीच आहे. पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. मग एकमेव पाणी आहे, तर पाणीच पाण्याला सांगेल का की मी इकडे भरलेली आहे, मी तिकडे भरलेली आहे? कुणाला सांगेल? मीच माझ्याशी बोलायचं का? मी एकमेव जर असेल तर मीच माझ्याशी बोलायचं का की हा माझा अंश आहे, या बाजूला विहिरीचं पाणी आहे, या बाजूला तळ्याचं पाणी आहे. विहीर, तळं, समुद्र हे काही राहणारच नाही आहे. एकच अविक्रिय, म्हणजे त्याच्यात भागच नाही आहेत, असं एकमेव पाणी सर्वत्र भरून राहणार आहे कल्पांतीचं पाणी. मग त्या पाण्याच्या अंश कसं करायचं, अंशी कसं करायचं? एकच राहील ना. तसंच आहे अर्जुन आहे. परी ओघाचे निमेळे, पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी दुजे पण आले तोय बघे. ते सांगतात अर्जुना, पण जिथे कमी जास्ती झालं पाणी, जिथे जीवदशा आली, त्याच्यातनं पाण्यातनं एक ओघ निघाला, इकडे जमीन आहे, इकडेच फक्त पाणी वाहतं आहे, असं झालं. मग ते पाणी उजव्या बाजूने गेलं, वेडं वाहिलं, वर खाली झालं, असं त्याचं सगळं होईल. त्याचप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं, मग 2-3 सूर्य झाले तिथे गोल जे आहेत, असं वेगवेगळं होईल आहे. कशामुळे? त्या पाण्याच्या बुडबुड्यामुळे पाणी पण वेगवेगळं होईल आहे. असे हे सगळं वेगळेपण कशाने होईल आहे? जर जीव काय म्हणावं ना, सृष्टीच्या योगाने होईल आहे, मायेच्या योगाने. व्योम चौफाळे के वाटोळे, ते ऐसे कासियाची मळे, परी घटी मठी वेटोळे तैसेच येथे. आणखीन एक दृष्टांत दिला आहे की आकाश आहे, सर्वत्र आहे ते, पण जर घटात आलं, मोठ्या माठात आलं तर ते गोल आहे असं म्हणू आपण आकाश. एखाद्या चौकोनी ठिकाणी आलं
परळ आहे एखादं गोल असं, किंवा एखादं चौकोनी भांडं आहे, मग ते काय आकाश चौकोनी झालं असं म्हणायचं का? मग हा घटाकाश आहे म्हणून वेगळं आहे, हे मठाकाश आहे म्हणून मोठं आकाश आहे, ते पूर्ण परब्रह्माच्या तिथे असलेलं सगळ्यात मोठं आकाश आहे, असे त्याचे भाग पडायचे का? असं होईल का? नाही ना, ते एकच आहे. फक्त ते आपल्या दृष्टीला आपण म्हणतोय की हे मठात आहे म्हणून मठाकाश आहे, घटात आहे म्हणून घटाकाश आहे. हा का निद्राचेनी आधार, मग एकलेचिनी जग न भरे, स्वप्नीचेनी ते अवतरे राया आपण. आता सांगतात की एखादा खूप गरीब आहे आणि तो झोपेत स्वतःला काय म्हणेल आहे की मी राजा आहे. मग जागा झाल्यावर त्या राजेपणात त्याला जे काही भोग आहेत ते खरे मिळतील का त्याला? नाही ना. निद्रा मोडली, सगळं मोडलं. तसंच हे आहे. का मीनलेनी किडाळे, वनी भेदासी जे सोळे, तैसे स्वमाया वेटोळे शुद्ध जैन. सांगतात की ज्याप्रमाणे दागिना करण्यासाठी मीना किंवा काहीतरी किडाळ काहीतरी सोन्यात घालतात, मग ते त्याचं 16 कशी सोनं जे असतं ते 15 किंवा 14 कस, त्याचा कस कसा होतो? थोडा कमी होतो. का? कारण त्याच्यात काहीतरी दागिना सुंदर करण्यासाठी घातलेलं असतं. त्याप्रमाणे आपण या देहात आपण आलेलो असताना आपण स्वतःला काहीतरी वेगळं समजतो, म्हणून आपण स्वतःला खाली खाली अहंकार उंचावून आपण स्वतःला भेदाने काहीतरी पाहतो. पण एकदा का आपण पुन्हा मायेचा हा जो पसारा केलेला आहे, आपण मायेला सत म्हणून तिच्या गुंडाळल्या जातो, ते एकदा बाजूला झालं, आपल्यातलं ते किडाळ सोन्यातलं ते काढून टाकलं, आपण आपल्यातली जीवदशा काढून टाकली, शुद्धच असतो आपण. जै अज्ञान एक रूढे, तेणे कोहम विकल्पाचे मांडणे, मग विवरुनी की जे पुढे देहो मी ऐसे. आणि जर अज्ञान पसरायला लागलं, वाढायला लागलं ना, तर मग आपण कोहमचे खूप मांडे मांडतो. मी कोण आहे, मी कोण आहे, मग मी अमकी आहे, मी ही शिकलेली आहे, मी इतकी सुंदर आहे, मी इतकी उंच आहे, मी श्रीमंताच्या घरची आहे, अनेक कोहम विकल्पाचे मांडे. असं कोण आहे मी, हे आहे, ते आहे, ते आहे, असे अनेक मांडे मांडतो आपण, अनेक भ्रमात राहतो. आणि मग असं जेव्हा फुटतं ना हे भांडं आपलं अहमचं, मी 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 करत जातो आपण, किती प्रकारांनी आपण आपल्या अज्ञानाला पुष्ट बळकट करत जातो. आणि म्हणून मग असं मी देह एकदा जर म्हणत बसलो, तर आपलं हे मी देह असणं जे आहे ना, ते अज्ञानाला खतपाणी घालत इतकं पुष्ट होतं की आपल्याला माहीत असतं की आपल्याला ह्या गोष्टीची झोपेत तरी अज्ञान, ते झोपेत पूर्ण अज्ञान आहे, त्याचा विचार नाही करता येणार इथे. पण जेव्हा आपल्याला खूपदा असं वाटतं, जाणवतं की आपण केलं तरी आपण नाही करू शकलो, हे आपल्याच्याने नाही झालं, तसंच आपल्याला कुठलंही कितीही केलं तरी पूर्ण वाटत नाही, तरीही आपल्याला हे ज्ञान लक्षात येत नाही की आपण अपूर्ण. जर जीव मी आहे असं जर म्हटलं, मी जर अहंकार उंचावला, मी जर देह आहे असं जर म्हटलं, तर मी कधीच पूर्णतेला जात नाही आणि देहाच्या अंगाने मी नीट काही करू शकत नाही. पण तरीही आपण विचार हा नाही करत. आपण काय म्हणतो, ते अमुक असं होतं म्हणून ते माझ्याच्याने झालं नाही. आपण हे स्वीकार करत नाही की आपण का नाही करू शकलो. आपण हे समजूनच घेत नाही की आपण अल्पंश आहोत, आपण देह म्हणून स्वतःला जर मर्यादित करून घेतो आहे तर आपल्या मर्यादा राहणारच आहे सगळ्या करण्यात, हे आपण समजून घेत नाही. आपण लगेच दुसऱ्यावर ढकलतो की यामुळे माझं झालं नाही, असं मला म्हणून करता आलं नाही, मी करू शकले असते, असं आपण स्वतः मीचे अनेक कंगोरे फोडून घेतो. आणि अशा पद्धतीने देहो मी ऐसे, ज्याला हे वाटलं ना, तो त्याला मग अभिन्नत्व तो त्याचाच जाणवून घेतो, आम्ही त्याला भिन्न करत नाही, हे देव आपल्याला सांगतो. मग आता जर मला वाटत असेल की मी देह आहे, तर मीच हे वाटून घेतलं आहे, मग मलाच हे दूर करायला पाहिजे की मी देह नाही आहे, म्हणून अभ्यास करायला पाहिजे मला. आणि मला जर आता या क्षणापासून वाटत असेल किंवा आधीपासून वाटत असेल की मी देह नाहीच आहे, देहाच्या अंगाने जे करायचं आहे ते करायचं आहे, तर प्रश्नच नाही भिन्न असण्याचा, कारण भिन्न कुणी नाहीच आहे, हेच इथे सांगितलेलं आहे. आता पुढे 7वा श्लोक पुढच्या दिवशी. रामकृष्ण म्हणा, कल्याणकरी नाही, पसायदान म्हणा, कोण म्हणताय. आहेत का मीनाताई? नाही, मीनाताई नाही आहेत. म्हणा मग, म्हण ग. हो.
आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो मत द्यावे कसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती